जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दैनंदिन सामान्य ज्ञान या विषयावर प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी आज जागतिक महिला दिन आहे. त्या संदर्भात दोन शब्द आपण नारी शक्तीबद्दल व्यक्त करूया. नारीचे जगात आहे कर्तृत्व विशाल, नारीचे जगात आहे कर्तृत्व विशाल, तीच खरी प्रत्येकाच्या ऊर्जेची मशाल, तीच खरी प्रत्येकाच्या ऊर्जेची मशाल. मित्रांनो, आज जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या या देशातील सर्वच क्षेत्रातील माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप आपल्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा. तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. खरं तर मित्रांनो, आपल्या जवळ एखादी गोष्ट नाही या भावनेने दुःखी होण्यापेक्षा जे इतरांजवळ नाही ते आपल्या जवळ आहे या भावनेने आनंदी राहा. आणि म्हणून आपल्याकडे जे काही कला कौशल्य आहे त्यात समाधान मानून त्यावरती काम करा. यश नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला सुरुवात करूया प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 1, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते? त्रिमुख सिंह. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारताचे बोधवाक्य कोणते? उत्तर आहे सत्यमेव जयते. प्रश्न क्रमांक 3, भारताचे राष्ट्रगीत कोणते? जनगण मन. प्रश्न क्रमांक 4, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? कमळ. प्रश्न क्रमांक 5, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे हॉकी. प्रश्न क्रमांक 6, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर आहे मोर. प्रश्न क्रमांक 7, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? उत्तर आहे वाघ. प्रश्न क्रमांक 8, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरम. प्रश्न क्रमांक 9, भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हिंदी. प्रश्न क्रमांक 10, भारताची राष्ट्रलिपी कोणती आहे? उत्तर आहे देवनागरी. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. खूप मेहनतीनं आपल्या समोर प्रश्न अगदी निशुल्क देण्याचा मी प्रयत्न करत आहे. एवढीच या ठिकाणी विनंती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न उद्या तुम्ही ते पाठ करून यायचा किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न असा आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कट्टक मंडळे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती कट्टक मंडळे आहेत या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. धन्यवाद मित्रांनो.